भाजपमध्ये बंडखोरी करणाऱ्यांवर आता कारवाई होते। अपक्ष अर्ज दाखल करणाऱ्या 22 जणांवर कारवाई करण्यात येत आहे। जिल्हाध्यक्ष किशोर शितोळेंनी कारवाई केलेली आहे। छत्रपती संभाजीनगरात भाजप पक्षाच्या विरोधामध्ये आणि पक्षाच्या नियमांच्या विरोधात काम करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे। निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणे, बंडखोरी केल्याने तब्बल 22 जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे। जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी ही कारवाई केली। पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व तसेच सध्या भूषवत असलेले सर्व पद समाप्त करण्याचा निर्णय भाजपने घेतलाय। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्या सोबत जोडलेले आहेत। सचिन, आपण पाहतो या ठिकाणी अपक्ष अर्ज दाखल केलेले आहेत, बंडखोरी केलेली आहे, यांच्यावर आता भाजपकडून ही कारवाई करण्यात आली आहे। ज्यांनी ज्यांनी पक्षाच्या नियमांचं उल्लंघन केले, म्हणजेच भाजप पक्षाचं उल्लंघन केलंय, त्या पदाधिकाऱ्यांवर, कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात आली आहे। तब्बल 22 जणांना घरचा रस्ता भाजपनं दाखवलेला आहे। ही जी कारवाई केली तेच म्हणजे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे आपल्यासोबत आहेत। त्यांना विचारूयात, का ही वेळ तुमच्यावर निर्माण झाली की 22 जणांवर तुम्हाला कारवाई करावी लागली? त्यांना थेट तुम्ही घरचा रस्ता दाखवलाय? नाही, मी सुरुवातीपासून सांगतोय की आमच्याकडे 1150 उमेदवार इच्छुक होते आणि त्यातल्या 95 जणांना आम्ही उमेदवारी देऊ शकलो। अनेकांनी 90-95 जणांनी अपक्ष भरले होते, पण त्या सगळ्यांना आम्ही ज्यावेळेला समजावून सांगितलं, त्यांच्याशी बोललो, त्यांचा राग रुसवा होता तो समजून घेतला आणि त्यांनी त्वरित आपले अर्ज मागे घेऊन टाकले आणि पक्षासोबत काम करायला ते तयार झालेत। पण हे 22 जणांनी मात्र तसं ऐकलेलं नाही। ते इतर पक्षात गेले, त्यांनी तिथून उमेदवारी घेतलेली आहे आणि हे पक्ष, भारतीय जनता पक्ष हा 1.5 कोटी कार्यकर्त्यांचा संघटना आहे ही मोठी, आणि याच्यामध्ये अशा 1-2 जणांनी असं काही गैरप्रकार करणं हे पक्षाच्या शिस्तीला बाधा आणणार आहे, पक्षाच्या शिस्तीला झेपणार नाहीये। त्याच्यामुळे हे असं कोणतंही गैरवर्तन आम्ही खपवून घेणं हे निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी चांगला संदेश देणारं नव्हतं, म्हणून हे ताबडतोब आम्ही ही कारवाई केलेली आहे। बरं, दुसरं महत्वाचं म्हणजे तुम्ही ज्यांना पक्षाच्या बाहेर काढलंय त्यांना कुठेतरी पक्षात पुन्हा घेतलं जाणार आहे का? अजिबात नाही। ज्या वेळेला ते आज महानगरपालिकेची निवडणूक आहे, अतिशय महत्वाचा क्षण आहे। विकासाच्या मुद्द्यावर आपण छत्रपती संभाजीनगरला एक अतिशय चांगलं पॅनल आपण देणार आहोत। महापौर आपला निवडून आणायचा आहे, अशा वेळेला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारासमोर आपण प्रतिस्पर्धी म्हणून उभं राहणं हे पक्षाच्या शिस्तीत कसं बसतं हे खपूनच घेतलं जाणार नाही। आणि हीच मंडळी मग बाहेर सांगत फिरतात की नाही, मला तर पाठिंबा आहे, मला आतून पाठिंबा आहे, आणि ते संभ्रम निर्माण करतात। त्यामुळे ताबडतोब आम्ही कोर टीमने हा निर्णय घेतला आणि आज आम्ही त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केलेली। आपण पाहत असाल तर 22 जणांना पक्षातून हकलून देण्यात आलेलं आहे, त्यांची हकलपट्टी करण्यात आली आहे। ही भाजपची एक मोठी कारवाई म्हणावी लागेल आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 22 जणांना, भाजपच्या पदाधिकाऱ्यांना असेल, कार्यकर्त्यांना असेल, त्यांना त्यांचं पद सोडून त्या ठिकाणून आता त्यांना सोडचिठ्ठी द्यावी लागते, म्हणजेच त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे। धरणी करण्याचा पूर्ण प्रयत्न या ठिकाणी सगळ्याच पक्षांनी केलेला आहे, भाजपाने सुद्धा केलेला आहे। मात्र या ठिकाणी कुठे अपयश आलेले आहे, कुठे निष्फळ ठरलेला आहे? आतापर्यंत भाजपचा जो रेशो पाहतो आपण, जो आकडा पाहतोय, ज्यामध्ये नाराजांची फौज भली मोठी होती, भला मोठा आकडा त्यांच्याकडे होता। मात्र नाराजांना कुठंतरी सकारात्मकतेनं त्यांची नाराजी दूर करण्यामध्ये भाजप 95% यशस्वी झाल्याची माहिती भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे। तर दुसरीकडे आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष आहेत, ज्यांनी ही जबाबदारी स्वतःवर घेतलेली होती, जी नाराजांना दूर करण्याची। काय सांगाल, नाराजांचा देखील मोठा आकडा होता, मग तुम्ही त्यात किती यशस्वी झालात आणि त्यानंतर 22 जणांवर कारवाई करण्यात आली? कारण टोटल आकडा किती होता जो नाराजांचा होता आणि 22 जणांवर तुम्ही कारवाई केली? नाही बघा, 95 जणांनी अर्ज भरलेले होते। आम्ही अतिशय चांगली एक रचना तयार केली। पदाधिकारी आमचे जे ज्येष्ठ आहेत, शिरीष बोराळकर असतील, बापू गडामुळे असतील, प्रशांत देसरडा असतील, मंगरुळे साहेब असतील, माननीय सावे साहेब, केनेकर साहेब, डॉक्टर कराड साहेब, ह्या सगळ्यांची एक टीम होती। या टीमने या इच्छुकांकडे जाऊन ज्यांनी अर्ज भरले होते त्यांचं समजून घेतलं, ऐकून घेतलं। त्यांची नाराजी होती आणि त्यात काही गैर नव्हतं की मला तिकीट मिळालं पाहिजे हे वाटणं, त्यांनी हट्ट करणं हे अगदीच रास्त आहे। पण त्याचं काहीतरी म्हणणं असतं आणि ते म्हणणं ऐकण्याची व्यवस्था भारतीय जनता पार्टीमध्ये आहे। ह्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांनी ज्यावेळेला आम्ही प्रत्येकाच्या घरी गेलो, बोललो, त्यावेळेला त्याचं जे काही म्हणणं आहे ते ऐकल्यावर तो पण शांत झाला आणि त्यांनी वचन दिलं की मी भाजपचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे, जो उमेदवार दिला असेल तो मी कमळ समजून मी त्याच्यासोबत काम करेन आणि पक्षाच्या हिताला बाधा येणारं कोणतंही गैरवर्तन करणार नाही। आणि तो आज गेले 2 दिवसांपासून तो कामामध्ये लागलेला आहे। आता आमच्या जर प्रचार सभा, प्रचार कार्यालयांचे उद्घाटन या सगळे जर तुम्ही पाहिलं तर ही
एक जोरात यंत्रणा आमची कामाला लागलेली आहे. आपण पाहत असाल तर यांनी असं सांगितलंय की बरेच जण नाराज होते, आम्ही त्यांना कुठंतरी नाराजी दूर करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. प्रचाराला देखील सुरुवात झालेली आहे. मात्र नाराजांची जी फौज होती ती भली मोठी होती. त्यांनी त्यांचं आक्रमक स्वरूप देखील दाखवलं. मात्र भाजपच्या या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी प्रत्येकाने जबाबदारी वाटून घेतली होती, ती म्हणजे नाराजी दूर करण्याची. त्यामध्ये त्यांना यश मिळालंय असं ते स्वतःच्या प्रतिक्रियेतून बोलून दाखवतात. जी, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.